नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला असे काही तेलुगूचे शब्द सांगणार आहे जे तुम्ही रोजच इथे ऐकतात. जर तुम्ही तेलंगणामध्ये राहत असाल तर किंवा तेलुगू भाषिक लोकांमध्ये राहत असाल तर. तर असे काही छोटी छोटी मजेशीर शब्द आहे जे तुम्हाला यायला पाहिजे किंवा तुम्ही जर ते शब्द कुठे बोललेत तर समोरच्यालाही वाटेल की अरे याला तेलुगू येतंय किंवा तेलुगू भाषा याला येत असावी, असा त्यांचा ग्रह होईलच होईल. आणि हे शब्द तुम्ही ऐकलेलेच असणार आहे, पण त्याचा अर्थ आणि ते कुठे यूज करायचे हे सांगते मी. चला, पहिला आपला शब्द आहे अगदी आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा बागुननारा. बागुननारा. बागुननारा म्हणजे बरे आहेत का, बरे आहे का. आपण खूप आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला खूप दिवसांनी भेटलो तर आपण असंच म्हणतो ना, बरे आहे का, बरे आहे का. जो की आपला पूर्ण वाक्य असं असतं, तुम्ही बरे आहात का, पुस्तकी भाषेत. पण आपण बोली भाषेत काय म्हणतो, बरे आहेत, बरे आहे. पण तसंच हे बागुननारा हे रिस्पेक्टफुली झालं की तुम्हाला आदरातीर्थ म्हणायचं असेल कोणाला तरी, आपल्यापेक्षा मोठे वडीलधारी लोक किंवा जास्त लोकांना, जास्त लोक बसलेले, बागुननारा तुम्ही सगळे बरे आहेत, तर तेव्हा बागुननारा तुम्ही म्हणणार. आणि एकाला म्हणायचं असेल किंवा छोटासा असेल, छोटा पोरगा असेल किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तर तुम्ही त्याला म्हणणार बागुन्नावा. हे बागुन्नावा, बागुन्नारा. ते सांगणार आपल्याला बागुन्नानू, याचं आपण उत्तर देतो असं बागुन्नानू. आता शेवटी नू आले म्हणजे मी ठीक आहे किंवा मी बरा आहे, नेनू बागुन्नानू. किंवा फक्त आपण हा बरे बरे, तुम्ही कसे बरे आहे का. आणि ते जास्त जणांना म्हणायचं असेल किंवा आम्ही, आपल्याला कोणी विचारलंय की बागुन्नारा आणि आपण खूप गर्दीत आहे, आपल्याला सगळ्यांना सांगायचं आम्ही बरे आहे किंवा आमची फॅमिली पूर्ण बरी आहे, तर आपण काय म्हणणार, बागुन्नामू. आता हे मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे की शेवटी मू नू आलं की ते तसं तसं संदर्भ सहित वापरायचं. आपण एकट्याला म्हणतोय तर नू, खूप सारे असेल तर मू. तर हे आहे पहिला वर्ड बागुन्नारा. आता दुसरा शब्द इथे लिहिते मी, बागुन्नारा म्हणजे बरे आहात ना, आपला मराठीतला अर्थ. आता दुसरा शब्द सरे. ऐकलाय ना तुम्ही, खूप वेळ ऐकला असेल. सरे म्हणजे ठीक आहे. आता हा शब्द म्हणजे ठीक आहे, त्याचा आपण ठीक आहे किंवा बरं, आपण मराठीत दोन्ही पण वापरतो. कुणी काही सांगत असेल तर आपण ऐकतोय, गुपचूप ऐकतोय किंवा लहान मुलं ऐकतात तर सरे, सरे. सिरियस टॉपिकवर पण सांगत असेल तर आपल्याला हा रिप्लाय द्यायचा आहे, सरे, सरे, ठीक आहे, ठीक आहे, बरं. म्हणजे आपण फोनवर पण यूज करू शकतो, सरे, सरे. तर हे म्हणजे आपण त्यांना रिस्पॉन्ड करतोय की हो ठीक आहे, बरं, सरे, सरे. तर हा शब्द आहे सरे. आता याच्यातच एक शब्द आहे सरे ऐते. सरे ऐते ऐकलाय का तुम्ही, मला माहित नाही. सरे ऐते म्हणजे ठीक आहे मग, ठीक आहे मग. आता हे आपण कधी बोलतो, ठीक आहे मग. ठीक आहे मग आपण नेहमी ठीक आहे मग येतो मी, असं ठीक आहे मग म्हणजे सरे ऐते. नेनू असताना म्हणजे मी येतो, सरे ऐते, ठीक आहे मग. किंवा फोन ठेवताना पण आपण म्हणतो ना, ठीक आहे मग ठेवतो मी. तसंच हे सरे ऐते, सरे ऐते. हे असं बोलायचंय तुम्हाला. सरे ऐते म्हणजे ठीक आहे मग, सरे म्हणजे ठीक आहे, ठीक आहे, बरं. आता सरेमध्ये आपण प्रश्नार्थक पण विचारू शकतो, असं सरे ना म्हणजे ठीक आहे ना, ठीक आहे ना. आपण काही सांगितलं सरे ना, ठीक आहे ना, असं पण त्याचं प्रश्नार्थक म्हणू शकतो. आता पुढचा शब्द अवनू. अवनू आहे ना ओळखीचा तुमचा, अवनू म्हणजे हो. आणि अवनू मध्ये प्रश्नार्थक कसं, अवना म्हणजे काहीतरी आपण गप्पा मारतोय, आणि प्रश्नार्थक आपण पण हो शब्द खूप वेळा वापरतो. प्रश्नार्थक आश्चर्य झालं तरी पण हो, हो, खरंच, म्हणजे असं आपला संदर्भ असा असतो, हो, हो ना, हो ना. मग तुम्ही उत्तर देणार आहे त्यावर, हो ना. त्यांनी जर सांगितलं हो ना, हो ना, असं झालंय का, हो ना असंच झालंय, त्याचा संदर्भ हा आहे.
आता आपला पुढचा शब्द आहे जो पण तुम्ही खूप ऐकलेला आहे, तो म्हणजे चालू. चालू म्हणजे बस. बस म्हणजे नॉट कुचोंडी हा. बस म्हणजे पुरे. आपण म्हणतो ना पुरे, पण त्याला आपण पण दोन शब्द आहे आपल्याकडे पण. पुरे पण म्हणतो आपण, बस पण. की आपल्याला कुणाच्या इथं पाहुण्याच्या इथं गेलो किंवा आपल्याला वाढतायत आणि जबरदस्तीने वाढतायत की घ्या घ्या, तर आपण कसं म्हणतो, नाही पुरे पुरे, मला पुरे, मला बस, माझं बस. आपण जेव्हा असं बस पुरे तेव्हा म्हणतो ते असतं चालू. किंवा दुकानात काही घ्यायला गेलो तर हा आणखी काही देऊ का, दुकानदार विचारतो, तेव्हा आपण काय म्हणतो, नाही बस इतकंच, किंवा नाही बस एवढंच म्हणतो. किंवा ऑर्डर करताना काही हॉटेलमध्ये तर आपण नाही बस एवढंच द्या असं म्हणतो ना, तर ते असतं चालू. चालू. किंवा असं कोणाच्या इथे गेलो ते वाढतात आहे आपल्याला, द्या. आणि द्या म्हणजे आपण मागून घेतो ना, की आणि द्या आपल्याला वाढायला किंवा काही असेल, की इंका इवंडी आपण जसं म्हणतो की अजून द्या, तर अजूनसाठी इथं शब्द हा आणिच यूज करतात. आपण सुद्धा मराठीत आणि यूज करतो बऱ्याच ठिकाणी अजूनच्या ऐवजी. आणि द्या, आणि देऊ का, आणि हवंय का, किंवा आणखीन. आपल्याकडे तर 3-4 शब्द आहेत. तर इंका इवंडी आणि द्या, आणि इंका इवुना अजून देऊ का, आणि देऊ का, मग आपण म्हणा नाही नाही, चालू चालू, चालू चालू. म्हणजे असं तुम्हाला तुमचं गेस्चर पण असं ठेवायचंय, चालू चालू. मग तुमचं आन्सर काय असणार इथं, चालू म्हणजे बस, मला बस. पण ते सुद्धा आपल्याला म्हणणार आहे पुरे आहे का, बस का, तर त्याच्यासाठी पण वर्ड आहे चाला. त्यांचा प्रश्नार्थ कसा येईल, चाला, आपण म्हणायचं चालू चालू, चाला, चालू चालू. पुढचा शब्द आपला यातलाच, आपण जो आत्ताच यूज केला, हा इकडे कशासाठी वापरतात ते सांगते मी. इंका शब्द म्हणजे आणि. इंकाचा सरळ सरळ अर्थ आहे आपल्या मराठीत आणि. तर इथं आणि हा शब्द कुठे यूज करतात, हे तर आहेच की आणि आपण हे घेतलं ते घेतलं, बिस्किट पुडा घेतला, दूध पॅकेट घेतलं, आणि मॅगी पॅकेट घेतलं, असा पण अँड म्हणून पण उपयोग करतो. पण आणि म्हणजे अजून, आणखी. आता जेव्हा इकडे फोनवर बोलतात किंवा आपलं असं ग्रुप डिस्कशन चालू आहे, किंवा पण आता कोणाला बोलायचं सुचत नाहीये, तर एक आपल्या मराठीमध्ये आपण असं बोलतो ना, हा अजून काय, मग अजून काय विशेष, अजून काय चाललंय. फोनवर आपलं साधं बोलणं झाल्यानंतर आपण ते म्हणतो ना, तर इकडं म्हणतात इंका चप्पू, इंका चप्पू, इंका चेप्पू. म्हणजे अजून सांग, आणि सांग काय चाललंय, अजून काय म्हणतोस. हे आपले इतके संदर्भ आहेत, त्याच्यासाठी इंका चप्पू किंवा इंका, इंका. आणि समोरचा बोलत असेल आणि आपल्याला फक्त रिस्पॉन्ड करायचंय, तर इंका, इंका, आणि काय चाललंय, त्याच्यासाठी आहे इंका शब्द. आता पुढचा शब्द आहे आपला खूपच इझी, एमिटी. आता हे म्हणजे काय, एमिटीला तर इकडं खूप सारे शब्द आहेत, तर त्याच्यातच आहे एमिटी, एम, एमी. हे कायचे सगळे संदर्भ आहेत, एमिटी, एमी. आता तुम्ही काही काही ऐकले पण असेल की नाव विचारताना आपण काय म्हणतो, मी पेर एमिटी, मी पेर एनटी, मी पेरू प्लस एमिटी असतं ते, पण त्याचा अपभ्रंश कसा होतो, मी पेरेंटी, मी पेरेंटी, मी पेर एमटी. आता हे झालं एमी, एमीचा एमिटी. आणि एमी आणि एम कुठं, जसं की आपल्याला विचारते काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, तर काय म्हणतात, एम कावाली, एम कावाली. तर काय साठी खूप सारे शब्द इथं. तर एम कावाली, किंवा अचानक कोणीतरी घरी आलं, पण आपण खूप रिस्पेक्टनी पण नाही म्हणत, किंवा असं जास्त रूड पण नाही म्हणत, तर तेव्हा आपण एम कावाली, काय पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला. आपल्याला कोणीतरी डाऊटफुल असेल तर आपण तेव्हा एम कावाली असं, हा वाला कायचे पण संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. आता पुढचा शब्द आई पोइंदी, आई पोइंदी. आई पोइंदी म्हणजे झालं. आता झालं हा शब्द आपण सुद्धा मराठी लोक सुद्धा खूप वापरतो आपल्या डेली बोली भाषेत. डेली जे पण वाक्य असतात त्याच्यात झालं हा शब्द खूप असतो. काम झालं, जेवण झालं, बाहेर जाऊन आलो, आता मी झोपून झालं, सगळ्या याच्यात आपलं झालं हे असतं. तसंच आयपोंदी म्हणजे झालं. तर इथे जनरली तुमचं काम झालंय,
आता तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा जर असं थकून अगदी खूप काम केलंय तरी तुम्ही आपण मराठीत कसं म्हणतो, झालं बाबा एकदाच, असा जो निश्वास टाकतो ना आपण, तर तिथं सुद्धा झालं. इथं तेलुगू भाषेत सुद्धा అయిపోయింది, निश्वास टाकताना झालं, అయిపోయింది असंच म्हणतात. म्हणजे झाल्याचा यूज आपल्या तेलुगू भाषेत आणि मराठी भाषेत सेम आहे. मग आता एकदम प्रश्नार्थक काय असेल, అయిపోయిందా, అయిపోయిందా म्हणजे विचारतोय, झालं असं, అయిపోయిందా मग आपण అయిపోయింది, पणी అయిపోయిందా काम झालं, पणी అయిపోయింది म्हणजे काम झालं. आता पुढचा शब्द आहे वस्तानू. ऐकलाय ना तुम्ही, खूपदा ऐकला असेल. वस्तानू म्हणजे येतो. आता जसं आपल्या मराठीत आपण कुणाच्या इथं गेलोय तर त्यांच्या निरोप घेताना बाहेर निघताना आपण काय म्हणतो, ठीक आहे मी येतो आता. आपण असं नाही म्हणत की मी जातो आता. तर सेम तेलुगू भाषेत, बोली भाषेत पण तशीच पद्धत आहे की असं नाही म्हणत की मी नेनू वेलताऊ, जाण्याला तर आपण वेल्लडम म्हणतो ना, तर तसं नाही यूज करत ते. नेनू वस्तानू असंच म्हणतात. आता आपलं काम झालंय, त्यांच्याशी बोलून झालंय, तर किंवा ओके अंकल मी येतो आता, ओके काका मी येतो आता, तर సరే అంకల్ నేను వస్తాను, సరే అంకల్ వస్తాను, సరే అంकल వస్తాను, సరే आंटी వస్తాను, సరే सर वस्तानो. म्हणजे वस्तानो म्हणजे येतो आता. सेम आपल्या पद्धतीतच इथं हा शब्द वापरतात, येतो. संदर्भ सेम मराठी सारखाच वापरतात तेलुगू भाषेत, की येतो आता, जातो म्हणत नाही ते. आता समजा आम्ही येतो, आपण जास्त जण गेलोय तर आपण कसं म्हणणार, मेमू, मेमू वस्तामो. अरे अंकल मेमू वस्तामो म्हणजे आम्ही येतो आता. ठीक आहे. आता पुढचा शब्दही तुम्ही खूप ऐकलेला असणार आहे, केसानू. केसानू म्हणजे केलं. केसानू म्हणजे केलं. आता केलं हे झालं सारखंच आहे आपलं, खूप वापर असणार. जेवण केलं, काय करतोय, करणे ही क्रिया म्हणजे खूपच असते बोली भाषेत. केलं तर जसं की आता इकडं प्रश्नार्थक जर विचारायचं असेल तर केसावा, तर तुम्ही काय सांगणार, केसानू म्हणजे ते विचारणार. पनी चेसावा काम केलं, नेनू चेसानू मी केलं, आणि जास्त असतील तर अगेन चेसामू. तर तसं चेसावा हे बोली भाषेतलं खूप, केलं का, चेसावा केलं का, आणि तुमचं गेस्चर काय राहणार इथं, चेसानू, चेसानू नेनू चेसानू, नेनू पनी चेसानू मी काम केलं. पुढचा शब्द आहे जाग्रता. हा तुम्ही ऐकला असेल का नाही माहित नाही, तुम्ही याचा यूज आता नक्की करा. जाग्रता म्हणजे सांभाळून, आपण मराठीतला वर्ड असतो त्याला सांभाळून किंवा हळू किंवा अजून बघून. तर जाग्रता म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर बी केअरफुल, की अरे सांभाळून, काळजीपूर्वक. तर हे जाग्रता आहेत. बघा आपल्या मराठीत किती सारे शब्द आहेत त्याला पर्यायी. बघून किंवा असं म्हणतो, अगं बघून चाल, जरा हळू चाल. हळू म्हणजे असं नाहीये की तू हळू स्पीड कमी कर, तसं नाही. आपला संदर्भ काय असतो, हळू जरा बघून चाल किंवा सांभाळून चाल, अगं सांभाळून उतर, पायऱ्यांवरून उतरते. किंवा लहान मुलं खेळतात आहे तर आपण कसं म्हणतो त्यांना, अरे हळूहळू हळूहळू खेळा, किंवा हे सांभाळून, हे हळू, हे बघून करा. तर तिथं आपण वापरायचंय हे जाग्रता, जाग्रता. आता अवघड जरी वाटलं तरी हेच इकडं तेलुगू भाषेत आहे, उलटीचा एकच शब्द आहे. तर आपल्या बॉडी लँग्वेजने की आपण समोरच्याला केअरफुल हा शब्द वापरतोय तसा हा शब्द वापरायचा, जाग्रता, जाग्रता. पुढचा अजून एक इंटरेस्टिंग शब्द आहे, तो म्हणजे निजंगा. निजंगा, निजंगा हा खरं तर प्रश्नार्थकच असतो बऱ्याचदा. निजंगा म्हणजे आपल्या मराठीत खरंच का. आपण जेव्हा चर्चा करतो खूप सारे जण, किंवा काहीतरी विषय कोणीतरी एकटा बोलतोय आणि आपल्याला आश्चर्य वाटतंय किंवा आपल्याला काहीतरी रिस्पॉन्ड करायचंय त्यांना, तर आपण निजंगा, निजंगा म्हणजे खरंच का. तर हा शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा सगळे बोलताय पण तुम्हाला कळलं नाही की मी काय रिप्लाय देऊ, आता मला पण तर कळतंय पण रिप्लाय काय देऊ, निजंगा. तर हा रिप्लाय तुम्ही देऊ शकता, निजंगा म्हणजे खरंच का.
आता त्या पुढचा शब्द तुमच्या डेली रुटीन मधला लेदू. लेदू म्हणजे नाही. आता लेदू म्हणजे नाही आणि इथे कादू पण यूज करतात. कादू म्हणजे पण नाहीच. पण लेदू म्हणजे आपल्या मराठीत आपण कसं विचारतो की आता विचारलं कुणी ए तुझ्याकडे पेन आहे का, किंवा तुझ्याकडे पुस्तक आहे का, तुझ्याकडे फोन आहे का, तर आपण म्हणतो नाहीये असं म्हणतो. माझ्याकडे नाहीये, नाहीये म्हणतो आपण. तर तो नाहीये म्हणजेच तेलुगू भाषेतला आहे लेदू. आणि जेव्हा आपण नाही म्हणतो पर्टिक्युलर ठिकाणीच आपण नाही म्हणतो, सगळ्या ठिकाणी नाहीये नाही म्हणत. किंवा माझ्याकडे नाहीये हे झालं, पण तू जेवण केलं नाही, नाहीये नाही म्हणणार आपण. तिथं तिथं काय म्हणणार, जेवण केलं का नाही. तर ते आहे कादू आणि हे आहे नाहीये लेदू. हा फरक तुम्ही नक्की लक्षात ठेवा, आपल्याला लवकर कळत नाही. आणि ओद्दू, ओद्दू म्हणजे नको ते तर आहे, पण हे नाही आणि नाहीये मध्ये आपला गोंधळ होतो मराठी लोकांचा. तर हे असं लक्षात ठेवा, आपल्याला कोणी काही विचारलंय जेव्हा आपल्याला नाहीये म्हणायचंय तेव्हा म्हणायचं लेदू. आता आपण लेदू शब्द बघितला. आता त्यातलेच मी दोन सांगते. एक म्हणजे रालेदू, रालेदू, आणि अजून एक आहे अस्सल लेदू, अस्सल लेदू. हे दोन्ही शब्द तुम्ही खूप ऐकलेले आहेत. आता रालेदू म्हणजे नाही आले. हे कुठं कुठं संदर्भ वापरायचा आहे ते सांगते मी तुम्हाला. की आता कोणी विचारलं की अरे तुझी ती मैत्रीण आली का, तुझा मित्र आलाय का, तर काय रालेदू. घरी लहान मुलांना पप्पा आले का, रालेदू, ते असं म्हणणार. अस्सल्लेदू, अस्सल्लेदू म्हणजे मुळीच नाही, याचा अर्थ आहे मुळीच नाही. आता हा झाला पुस्तकी मुळीच नाही शब्द. आपण याच्या बदल्यात काय काय यूज करतो मराठी भाषेत, खूप सारे. काय, बिलकुल नाही, अजिबात नाही. तर हे काय अजिबात, अजिबात नाही हा आपला बोली भाषेतला आहे शब्द. तर असं असतं, पुस्तकी भाषा आणि बोली भाषा खूप सारी वेगळी असते. तसंच तेलुगूचं पण आहे. पण मी तुम्हाला जास्तीत जास्त बोली भाषा शिकवते, कारण की तुम्हाला ही बोलायची आहे, इथं सर्व्हाइव्ह करायचं हैदराबादमध्ये. तर बोली भाषा शिका. पुस्तकी भाषा शिकलं तर समोरचा पण कन्फ्युज होईल. तर मुळीच नाही म्हणजे अस्सल लेदू. अरे तुझ्याकडे पैसे आहेत का थोडेसे, अस्सल लेदू. अस्सल लेदू म्हणजे अजिबातच नाहीये, मुळीच नाही, एक पण नाहीये, 1 रुपया पण नाहीये हे. आणि रालेदू म्हणजे नाही आली. आमचा मुलगा दुसऱ्यांकडे खेळायला, ए आमचा आमचा पिल्लू आलाय का तुमच्याकडे खेळायला, रालेदू म्हणजे नाही आला. आता याच्या पुढचा शब्द खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे तप्पकोंडा. तप्पकोंडा शब्द तुम्ही ऐकलाय का, नक्की कमेंट करून सांगा. कारण की नसेल ऐकलं तर तुम्हाला फनी वाटेल, ऐकलं असेल तर तुम्ही विचारत असेल की अरे कधी वापरायचा. तर तप्पकोंडाचा मराठी अर्थ आहे नक्कीच, नक्कीच किंवा अगदी. अगदी पण आपण यूज करतो नक्कीच्या ऐवजी. नक्कीच म्हणजे तप्पकोंडा म्हणजे की कुणी आपल्याला आग्रह करते किंवा आमच्या घरी या हं तुम्ही, किंवा उद्या आपण ट्रिपला जाऊ, तर आपल्याला एकदम पक्का सांगायचं की शुअरिटी की हो नक्कीच. तर आपण हा नक्कीच नक्कीच अगदी अगदी आपण जेव्हा असं म्हणतो तर तो शब्द आहे तप्पकोंडा. तप्पकोंडा, तप्पकोंडा. तर तप्पकोंडा आपण हे जरी आपल्याला वेगळा शब्द वाटत असला तरी आपण बॉडी लँग्वेज ही ठेवायची की तो शब्द आहे नक्कीच. त्याचा अर्थ माहित असला तरच आपण तसं गेस्चर आणणार ना की आपल्याला नक्कीच म्हणायचंय. तर तप्पकोंडा, तप्पकोंडा, नक्कीच नक्कीच अगदी. तर हा आहे तप्पकोंडा. किंवा आपल्याला आपले फ्रेंड्स, आपले मित्रमैत्रिणी किंवा असं रिक्वेस्ट पण होते, माझं हे करून ठेवशील का, माझं एवढं लिहून ठेवशील का, तर तेव्हा पण तुम्ही म्हणू शकता तप्पकोंडा, तप्पकोंडा म्हणजे नक्कीच नक्कीच अगदी. आता त्या पुढचा शब्द आहे मरीची पोद्दू. मरीची पोद्दू, मरीची पोद्दू. हाही बऱ्याचदा तुम्ही ऐकला असणार आहे, बोली भाषेतला अगदी रोजच्या भाषेत खूप वेळेस येणारा मरीची पोद्दू. मरीची पोद्दू म्हणजे विसरू नको. आपण बऱ्याचदा फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, फॉर्मल पण आपण म्हणतो की विसरू नको हा, मी हे तुला सांगितले, काही लिस्ट दिली कोणाला आणायला तर हे विसरू नको हा, मरची पद्धू हे सांगायचं. मग तो काय म्हणणार आपल्याला, मरची पोनू. त्याचा आन्सर असणार मरची पोनू म्हणजे नाही विसरणार किंवा विसरणार नाही. मरची विसरू नको हा, मरची पोनू नेनू मरची पोनू म्हणजे
नाही विसरणार, मी नाही विसरणार. मर्ची-पोद्दू म्हणजे आता विसरणे, यासाठी मी तुम्हाला क्रिया शब्द दिलेले आहेत आधीच. तर मर्ची-पोवडम म्हणजे विसरणे, मग ओद्दू म्हणजे नको, म्हणजे मर्ची-पोवडम अधिक ओद्दू, तर ते झालंय त्याचं मर्ची-पोद्दू असा शब्द. तर एकत्र म्हणायचंय, पण त्यामध्ये कुठले शब्द दडले ते सांगते मी तुम्हाला. मर्ची-पोद्दू म्हणजे विसरू नकोस, हा. मर्ची-पोद्दू नाही विसरणार. आता पुढचा शब्द आहे अलागे. अलागे हा शब्द सरे सारखाच आहे. सरे जिथं वापरतात तिथंच. ठीक ठीक ठीक, सेमच अर्थ आहे, ठीक आहे. पण अलागे जरा फॉर्मल पद्धतीने यूज करतात. तुम्हाला कोणी सिनियरने काही काम सांगितलंय, तर हे काम करून ठेवा, हे कर हा, तर तुम्ही म्हणायचंय अलागे, अलागे अंडी, अलागे सर. तर नम्रता वाटते अलागेमध्ये. सर हे आपला एक कॅज्युअल टॉक जो असतो त्याच्यामध्ये आपण सरे वापरतो. आणि अलागे म्हणजे अलागे अंडी, कोणी काही काम सांगितलंय किंवा खूप सारी मीटिंग चालू आहे, त्यात पण तुम्ही यूज करू शकतात अलागे. अलागे सर, अलागे मॅम. आता पुढचा परवा लेदू. परवा लेदू, आता याच्यातच आपला ऍक्च्युली मराठी अर्थ आहे. परवा म्हणजे मला काही तुझी परवा नाही, म्हणजे काळजी नाही, काळजी करू नको, किंवा परवा नाही. परवा लेदू, परवा नाही, आपला अर्थ आहे हरकत नाही. हरकत नाही. कुणी काही म्हणतंय मला हे पाहिजे होतं, मी हे घेऊ का तुझी वस्तू, तर घे, परवा लेदू. की मी तुला असं बोललं तर चालेल ना, अगं तुग, किंवा तुला अहो अहो म्हटलं तर चालेल ना, सर म्हटलं तर चालेल ना. आपण जेव्हा कुणाची परमिशन घेतो आणि आपल्याला काही हरकत नाहीये त्याच्यात, तर आपण काय म्हणतो, परवा लेदू. तर हे हरकत नाही म्हणजे परवा लेदू. तर खूप सारे मी शब्द सांगितले तुम्हाला, जे तुम्ही जर कुठं वापरले तर त्यांना तर असंच वाटेल की तुम्हाला तेलुगू भाषा अगदी सहज येते. आणि हे शब्द असे आहेत की जे आपल्या रोजच्या वापरातले शब्द आहे, आणि तुम्ही सुद्धा हे वापरून बघा, वापरायला सुरुवात करा. आणि कुठले शब्द विसरू नका, विसरू नका. विसरू नकाला काय वापरणार, यातच सांगितलंय मी. आता आठवत नसेल तर व्हिडिओ बघा आणि सांगा की नाही विसरणार. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि पहिल्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.